अध्यक्ष महोदय, नगर विकास विभाग बाब क्रमांक 109, 114, 105, 106, 107 आणि पृष्ठ क्रमांक 63, 68, 69, 70 आणि 73 माझ्या बुलढाणा नगरपालिकेला सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात जवळपास 911 कोटी रुपयाचा निधी देऊन शहराचा नक्षा बदलण्यामध्ये त्या ठिकाणी मदत केली। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि आता सुद्धा बुलढाणा नगरपालिकेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी हे त्या ठिकाणी नसल्यामुळे कामकाज करायला अडचण जाते। मेन जेवढ्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्या व्हॅकंट आहेत, खालच्या पोस्ट व्हॅकंट आहेत, सफाई कामगार पण कमी आहेत, तर त्याचा भरणा त्या ठिकाणी करण्यात यावा। ही सगळी मोठ्या प्रमाणात कामं करत असताना त्याचं टेक्निकल सँक्शन घेताना जीवन प्राधिकरणाकडे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जावं लागतं आणि त्यांना 1.5% रक्कम आपल्याला भरावं लागते। 1000 कोटीच्या अगेन जर केलं तर कमीत कमी 150 कोटी रुपये हे 15 कोटी रुपये नगरपालिकेला द्यावं लागले, त्याच्यामुळे नगर मोठं नुकसान होतं। तर या संदर्भामध्ये जिल्हा अधिकारी लेवलवर किंवा DMAच्या ऑफिसमध्ये एक त्या ठिकाणचा टेक्निकल सँक्शन करणारा अधिकारी याची स्पेशल केवळ महाराष्ट्रातल्या नगरपालिकांकरता नेमणूक करावी, जेणेकरून नगरपालिकांचा पैसा वाचेल आणि वेळी त्या ठिकाणी वाचणारे। अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागामार्फत स्वच्छता मिशन अंतर्गत बुलढाणा नगरपालिकेला घन कचरा व्यवस्थापनाकरता एक प्रकल्प देण्याची मागणी सुद्धा मी या ठिकाणी करत आहे। पाणी पुरवठा योजना आमची मंजूर झाली। इलेक्ट्रिक बिल दर वर्षाला वर्षाला 2.5 कोटी भरावं लागतं, त्याच्यामुळे ती सौरवर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। सौरचं अर्ध काम त्या ठिकाणी पूर्ण झालं, उर्वरित कामाकरता निधीची आवश्यकता आहे। ते जर झालं तर नगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बिलाचा भरण्याचा जो ताण येतो तो येणार नाही। अध्यक्ष महोदय, बुलढाणा शहरामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी देण्यात आला। अध्यक्ष महोदय, 1 मिनिटांनी झाला मला 1 मिनिट म्हणजे 1 मिनिट पण नाही झाला मला बोलायला। बोला, पुन्हा बोलू द्या ना जरा। 1 मिनिट पण नाही झाला बोलायला मला। संजय बबनराव बोला। आम्ही आधीपासून सांगतो की 1 घंटा तुम्ही त्यांना बोलू देता, त्यांना आवडत नाही, आणि आम्ही मानव बसलो की तुम्ही 1 मिनिटामध्ये आम्हाला गप्प बसवता। नगरोत्थान आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जी कामं झाली पण त्याच्या देयकाची रक्कम अजून शासनाकडे देणं बाकी आहे, ती देण्यात यावी। त्याचबरोबर 15वा वित्त आयोगाचं अनुदान गेल्या 23 आणि 24चं अ वर्ग नगरपालिका, ब वर्ग नगरपालिका, क वर्ग नगरपालिका या कोणत्याही नगरपालिकेला हे केंद्राचं अनुदान या ठिकाणी आलेलं नाहीये। त्यामुळे त्याचा पाठपुरावा करून तो निधी नगरपालिकेला मिळवून देण्यासंदर्भात शासनाने प्रयत्न या ठिकाणी करायचे। नगरपालिका बुलढाणा शहराची हद्द 1995 साली वाढली, त्यामधल्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या अडचणी होत्या ना, ग्राम विकास विभागाचा GR होता तो मी बदलला, परंतु अजूनही त्याची घोषणा त्या ठिकाणी होत नाही। ती करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश शासनाने या ठिकाणी देण्यात यावे। भूमिगत भुयारी गटार योजनेसह येळगाव पर्यटनाचा वैशिष्ट्यपूर्णचा निधी सुद्धा शासनाने त्या ठिकाणी रिलीज करावा। पाणी पुरवठ्याची बाब क्रमांक 276, 277, 432, 434 आणि पान क्रमांक 177, 178, 300, 302 बुलढाणा जिल्ह्यातल्या जेवढ्या पाणी पुरवठ्याच्या योजना गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याच्या मार्फत जवळ माझ्या मतदारसंघात 165 पैकी 144 योजना पूर्ण त्या ठिकाणी झाल्या। पण ह्या योजना चालवण्याकरता टॅक्स जो नागरिक भरतात तो नागरिक टॅक्स भरत नाही, पर्यायाने MSME सारखा लाईन कट करते आणि त्या योजना पुढे बंद पडतात। आणि म्हणून या सगळ्या योजना सर्व्हर जर भविष्यात घेतल्या गेल्या तर हा टॅक्स वसुलीचा विषय हा थांबून जाईल आणि त्या योजना बंद पडणार नाहीत। शिवाय पाणी पुरवठ्याच्या योजना चालवण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत बऱ्याच प्रादेशिक योजनांचे कामं चालू आहेत। त्या पूर्ण झाल्यानंतर आपण शिखर समिती तयार करून शिखर समिती मार्फत योजना चालवावी असे शासनाचे धोरण आहे, परंतु शिखर समिती मार्फत योजना चालवणे शक्य नाही। त्यामुळे प्रादेशिक योजना या शासनाच्या मार्फतच चालवण्यात याव्या अशा प्रकारचा देखील निर्णय शासनाने या ठिकाणी घ्यावा। शेवटचा अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजना गृहनिर्माण विभाग बाब क्रमांक 276 आणि 277 पृष्ठ क्रमांक 177 आणि 178 प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना पार्ट 2 या योजनेची शासनाचा हिस्सा महाराष्ट्र सरकारचा 1 लाख, केंद्राचा 1.5 लाख,
यामध्ये घरांचं बांधकाम होत नाही. अध्यक्ष महोदय, आमच्या घरात आम्ही टॉयलेट बांधतो तर आम्हाला टॉयलेट बांधायला 10-10 लाख लागतात आणि आम्ही घरकुल बांधताना अडीच लाखाची अपेक्षा करतो. सिमेंटचे भाव वाढलेत, रेतीचे भाव वाढलेत, मिस्त्रीचे भाव वाढलेत, एवढ्यामध्ये घरकुल होत नाही आणि त्याच्यामुळे शासनाने आपला हिस्सा त्याच्यामध्ये आणखी 1 लाखाचा वाढवावा व त्याची रक्कम 2.5 लाखावरून 30-3.5 लाखापर्यंत न्यावी, ही माझी या ठिकाणची मागणी आहे. आणि आमच्या शहरामध्ये भिलवाडा, कैकाडीपुरा, मातंगवाडा, आंबेडकर नगर, शिवाजीनगर, इंद्रनगर, भीमनगर, क्रांतीनगर, संभाजीनगर, इक्बाल नगर, मिलिंद नगर, साहित्य नगर, सर्व झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही घरकुलांचा बांधण्याचं आम्ही नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचे सुद्धा घरकुल मंजूर करण्यात यावे, हीच मागणी मी या निमित्ताने आपल्या